नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र अमोल हावळे आणि आज आपण हरभरा पिकाविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहे की हरभरा पिकावर आता कुठली फवारणी घ्यायची आहे आणि कधी घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता सर्वात पहिले आपण हे बघू की हरभरा पिकावरची जी फवारणी आहे ही आपल्याला कधी घ्यायची आहे. आता हे बघा, आपल्या झाडाला जर 70 ते 80% घाटे पडलेले असेल तर आपल्याला शेवटची फवारणी घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपण आता काय काय औषधी घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला ॲम्प्लिगो किंवा कोराजन घ्यायचं अळीनाशक. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि 3 नंबरचा घटक एकदम महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याला 13-0-45 किंवा 00-50 हे 2 विद्राव्य खतं घ्यायचे, जेणेकरून आपला जो हरभऱ्याचा घाटा आहे तो एकदम असा याची साईज, वजन आणि चकाकी वाढेल. तर अशा प्रकारे आपल्याला या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्या हरभऱ्याच्या क्षेत्रावर फवारणी घ्यायची. आता हे बघा, मी माझं क्षेत्र भरपूर प्रमाणात डेव्हलप केलेलं आहे. तर हे बघून घ्या, आता इथं साधी हलकी जमीन आहे तरी पण आता ही झाडावर तुम्ही बघू शकतात की या झाडाला मी आत्ता मोजले तुमच्या अगोदर, सिंगल झाडाला 66 घाटे भरलेले आहे. तरी हलकी जमीन आहे आणि अजून मला असं वाटतं की 15 ते 20 घाटे त्याला आरामशीर पकतील. तर एकरी कधी तुमचे 40 पासून जर कधी 60 घाटे पकले तर आरामशीर तुमचं 10 ते 11 क्विंटल उत्पन्न एका एकरामध्ये येतं. आणि जर तेच घाटे कधी तुमचे 90 ते 120 गेले तर 12 ते 13 क्विंटलचं ॲव्हरेज तुम्हाला आपल्या एकरीमध्ये येतं. तर ही झाली आता आपली फवारणीचं पूर्ण नियोजन, पूर्ण फवारणीची माहिती. मी दिलेली माहिती जर तुम्हाला आजची आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या फेसबुक चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तुमचा शेतकरी मित्र अमोल हावळे. जय जवान, जय किसान.